केला जातोय। ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला 1100 रुपयाची जी देणगी आहे ती देणगी लाभलेली आहे स्पर्धेसाठी आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आहे तो मान सन्मान केला जातो। धन्यवाद, आपल्या मनापासून आभार असणार आहेत। जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जॉईंट आहेत नितीनजी पाटील सर। थँक्यू। विकेट्स जरूर पाहायला मिळाल्या। सुरेख झेल टिकला लॉंग आर्मच्या रिझन मध्ये आणि मंगेशला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल। गोल्डन डकचा शिकार जरूर ठरला गेलाय। 2 चेंडूची समाप्ती झाली, धाव फलकावर एकही धाव लागली नाहीये। मंगेशला मात्र निराश हताश मनाने मात्र परतावा लागलाय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय निशांत। इकडनं पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, भागीदारी रचावी लागेल या दोन्ही बॅटर्सला। त्यांची सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मिळाली नाहीये। टॉस जिंकला होता एकंदर आई ग्रुप परेडपाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर चांगली सुरुवात झाली। जो निर्णय घेतला होता तो सार्थ ठरवताना गोलंदाज पाहायला मिळते। गोलंदाज रुपेश हा गोलंदाज। 2 चेंडूची समाप्ती झाली, धावसंख्या स्कोरबोर्डवर एकही लागली नाहीये आणि विकेटचं झाले पतन। नवीन फलंदाज निशांत एका बाजूने प्रथम। पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला गेला, यावेळेस डॉट बॉल येतोय। आपला नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करतोय निशांत, कारण पहिला चेंडू फेस करत होता, पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला परंतु तितक्याच चनाक्ष गोलाच पाहायला मिळतो। रुपेश सुरेख कामगिरी करतोय सध्या गोलंदाज गुली मार्कवर। अजूनही सरी गणेशा झाला नाहीये। पुन्हा एकदा येस बॅटची एज लागली जाते आणि फलंदाजाला परतावा लागेल। दुसरा धक्का लागतोय तो टीम V24 चंदन साऱ्या टीमला गॉन। आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या, हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या। मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या, मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या। बायांनो का ग तुम्ही रुसल्या ग, बायांनो का ग तुम्ही रुसल्या। याय काय पाहिजे बायांना? मान सोन्याचा हार मागतान, सोन्याचा हार। ए सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार। थँक्यू। धावसंख्या आपण पहिले तर श्री गणेशा झाला नाहीये आणि 2 फलंदाज तंबूच्या असलेला परतल्यात। रुपेशचं कौतुक करावं लागेल, काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळालंय। फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट नेहमी सातत्यानं म्हटलं जाते परंतु ते फाउंडेशन इथे बिल्ड केलं जात नाहीये, परंतु सुरुवात इथं चांगली झालंय। कौतुक करेन आई ग्रुप परेडपाडा या टीमचं। अजूनही श्री गणेशा झाला नाहीये आणि 2 फलंदाज तंबूच्या असलेला परतल्यात। 4 चेंडूची समाप्ती झाली, एकही धाव फलकावर नाहीये। 2 विकेटचं पतन झाले। पहिला चेंडू डॉट, त्यानंतर डब्ल्यू, पुन्हा एकदा डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा डब्ल्यू। आता या चेंडूवर काय कहाणी असेल? येणारा 5वा बॉल असेल। लेफ्ट हँड फलंदाज पाहायला मिळते, दमछाक होईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची, कारण पॉवर प्लेचं षटक आहे। 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जरूर आपण पाहू शकतायत। वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अगदी डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय। हे 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण व्यूह रचना पाहू शकतोय। 5वा बॉल असेल। बहुजन विकास आघाडी पुरस्कृत स्पर्धा पाहायला मिळते। हो सुरेख सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालंय। मेडन विकेट ओव्हर्स पाहायला मिळेल का? कारण शेवटचा बॉल आहे आणि एकही धाव अजून फलकावर नाहीये। सुरेख कामगिरी केली, कौतुक करेन रुपेश या गोलंदाजाचं। 5 चेंडू मागे एकही धाव नाहीये। आधीची कहाणी पाहिली तर डॉट डब्ल्यू, आताही डॉट, आता डब्ल्यू येईल की चौकार षटकार येईल। शेवटचा बॉल यावेळेस अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक। इथे काय घडलं जातंय तर प्रयत्न तर चांगला केला गेलाय, हवेमध्ये होते काही आपण पाहू शकतात, परंतु थर्ड अंपायर आपण चेक करणार आहोत कारण कुणाचं नुकसान होणार नाहीये। आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे। दिनेशजी तांडेल सर आहेत, मांगेला सर आहेत, आपण पाहू शकतात। पंचांच्या भूमिकेमध्ये परीक्षण निरीक्षण केलं जाईल, त्यानंतर मात्र डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। 2 धावा वाचवल्यात की हा चौकार आहे। षटक क्रमांक 1 इथे समाप्त झालंय। आणि हा चौकार आहे की आपण पाहू शकता सीमा रेषेवर त्यांचा पाय एकत्रित होता, त्यानंतर ही जम लगावली होती आणि हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु कौतुक करावं लागेल, चांगला प्रयत्न केला होता।
टीमची टोटल 1 षटकाच्या समाप्ती अखेर 4 धावा. सन्माननीय विजयजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन होतंय. वेलकम. या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. त्यांच्या समवेत आकाशजी म्हात्रे साहेब आपलंही सहर्ष स्वागत. कासपाडा HDL चषक 2025चा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतात. आज सलग 5वा दिवस. लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतायत. विकास गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. विकासला झकास कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ज्याप्रमाणे रुपेशने गोलंदाजी केली, 5 चेंडू मागे एकही धाव खर्च केली नव्हती, परंतु अंतिम चेंडूवर तो सरळ बॅटने खेळणारा चौकार आला. हार्दिकच्या बॅट मधून 1 षटकाची समाप्ती. टीमची टोटल 4, तब्बल 2 गडी बाद होत आहेत. विकास कोम गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक सध्या मार्कस्थ होईल 2. एका बाजूने फलंदाज आपण पाहिलात तर प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूने हार्दिक. हार्दिकच्या त्या शेवटच्या चेंडूवर चौकार जरूर ठोकला गेलाय. टीमची टोटल 4, 2 गडी बाद. एक धाव तर अगदी परिपूर्ण केलेला पाठलाग केला जातोय. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या अगदी जवळ आणि सीमारेषापार येतोय चौकार. 4. रिप्ले पाहू शका. बॅकपुढे जाऊन पंच करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. अगदी कोणी क्षेत्ररक्षक तिथे नव्हता आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार आलाय. या 2 चेंडूवर 8 धावा जरूर आल्यात आणि टीमला सध्या सन्मानजनक स्कोर पाहू शकतात, कारण 7 चेंडूची समजलेल्या 8 धावा सध्या स्कोरबोर्डवर आहेत, परंतु 2 महत्वाचे विकेट्स गमावल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज मार्कवर. यावेळेस हा हुकचा फटका पाहायला मिळतोय. बिग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावर येतोय. खणखणीत दर्जेदार षटकार. 6. थँक्यू. थोडासा उसळी घेतला होता, हुक मध्ये कन्वर्ट केला आणि अगदी षटकार ठोकला गेलाय. पहिलं षटक जरी तुमच्या नावावर असेल तरी दुसरं षटक आमचं आहे हे दर्शवतोय फलंदाज प्रथमेश. प्रथमेश म्हटलं तर मोठी मोठी नावं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. प्रथमेश म्हात्रे, प्रथमेश ठाकरे अशी मोठी नावं आहेत, परंतु हा प्रथमेश सध्या चांगली बॅटिंग करतोय. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचले 14 रन. 14. इकडनं चांगली गोलंदाजी करावी लागेल विकासला. हो सुरेख सुरेख अप्रतिम कमबॅक केलंय आणि आणखीन असं कमबॅक अजून करावं लागेल, कारण पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतरचा हा बॉल डॉट येतोय. अगदी आमचं व्यासपीठ फुलून गेलंय. आमचे मान्यवर या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं सहर्ष स्वागत असेल. आयोजक आणि प्रायोजक खूप महत्वाचे असतात कुठली स्पर्धा असू द्या. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी होते. थोडासा जास्त प्रयोग केला गेलाय की आधीचा चेंडू थोडासा आतमध्ये होता, त्यानंतर हा चेंडू जास्तच ऑब्स्टिकला सोडून जाणारा चेंडू पंचाने मात्र अचूक केला गेला आणि व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. टीमची टोटल 15 या अंकावर जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आहेत. 3 चेंडूची समाप्ती झाली. टीमचे टोटल 15, लॉस ऑफ 2 विकेट्स. समोर प्रथमेश लेफ्ट हँड फलंदाज. पुन्हा एकदा तोच त्याच प्रकारचा चेंडू हाताळण्याचा कारनामा करतोय विकास. इकडे चांगली कामगिरी करावी लागेल विकासला, कारण पहिले 2 बॉल 10 आल्या, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर पुन्हा बॅक टू बॅक 2 चेंडू व्हाईट बॉल आल्यात. धावसंख्या आपण पाहिली तर 16. 16 धावा स्कोरबोर्डवर लागतात. 16 धावा स्कोरबोर्डवर. टीमची टोटल गोलंदाज पुन्हा एकदा विकास सज्ज होईल कॉमेंटरी बॉक्स इन कडनं. धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावा 2 गडी बाद. इकडनं एखादा ब्रेक थ्रू दिला जाईल का विकासच्या माध्यमातून. यावेळेस अगदी बॅटच्या रडारवर आलाय. गगनभेदी फटका पाहायला मिळालाय. 6 धावाची मोहर उमटवली गेलंय. प्रथमेशच्या बॅटमध्ये येतोय कणखर दर्जेदार षटकार. 6.
थँक्यू. पहिलं षटक तुमचं होतं परंतु दुसरं षटक आमचं आहे हे प्रथम मॅच दाखवतोय. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. 22 धाबा स्कोरबोर्डवर. सुरेख कॅमेरा वर्क पाहायला मिळतंय रोहित चौधरी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक, परंतु काय झालंय, कंट्रोल नव्हता आणि सरळ झेल टिपला होता परंतु सीमारेषेच्या बाहेर गेले आणि हा बॅक टू बॅक षटकार. पुन्हा एकदा आपण रिप्ले पाहू शकता. तर बॅटच्या अगदी रडारवर आलं तर शतपक्षी तिथे वाईडिश लॉंग ऑन मध्ये तैनात होते परंतु काय घडलं गेलं आपण पाहू शकता. सेल टिपला होता परंतु अगदी सीमारेषेच्या बाहेर फेकले गेले. चेंडूला घेऊन त्याच काढ असतो हा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार सध्या टीमला पोहोचवले 28 रन्स 28 धावा. सुस्थितीमध्ये पाहायला मिळाली. जी सुरुवात झाली होती त्यानंतर मात्र सावरलं गेलंय या टीमला. पुन्हा एकदा 3 इन रो. 3 चेंडूवर लगातार 3 षटकार. खूप महागडं षटक ठरलं या ओव्हरचा विचार केला तर, कारण पहिल्या ओव्हर्समध्ये धावा आल्या त्या फक्त 4 आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 30. काही जबरदस्त विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळालंय. सुरुवात चांगली झाली नव्हती. 5 बॉलमध्ये एकही धाव फलकावर नव्हती. त्यानंतर हार्दिकच्या बॅटमधून चौकार आला. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रथमेशने मात्र गिअर चेंज केला आणि टॉप गिअरमध्ये प्रवास केलाय. सध्या 30 धावा मागच्या ओव्हर्समध्ये आल्यात आणि 34 धावा सध्या स्कोरबोर्डवर लागतायत. आधीची 2 मॅच पाहिल्या तर पहिल्या इनिंगमध्ये 4 ओव्हरमध्ये 33 झाल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये 3 ओव्हरमध्ये 33 झाल्या होत्या. आता 2 ओव्हरमध्ये 34 धावा झाल्यात. म्हणजे आलेख वाढतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 34 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. 28 धावांचं योगदान दिले 6 बॉलमध्ये प्रथमेश. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर हार्दिकच्या बॅटमधूनही चौकार आला होता. लॉंगॉनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव असेल स्ट्राईक प्रथमेशला देण्याचा प्रयत्न करतोय परंतु हार्दिकही चांगली बॅटिंग करतोय. कारण हार्दिकने 2 चेंडू फेस करताना 5चं योगदान दिलंय परंतु सध्या झंझावत पाहायला मिळालंय ते प्रथमेश. गोलंदाज आपण पहिला तर गोलंदाज मार्कवर आहे उमेश परेड. ह्या वेळेस पुन्हा एकदा 4 बॉलवर 4 लगातार षटकार. जबरदस्त कामगिरी केलंय. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 41 रन 41 धावा. थँक्यू. उमेश्वरी हल्ले चढवलं जात आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 41 41 धावा. 7 चेंडू 34 धावांचं झंझावत सध्या पाहायला मिळतंय. हवेचा झोती आहे लेफ्ट हँड फलंदाजासाठी आणि त्याचा पुरेपूर फायदाही उठवतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु चेंडूला रोखलं जाईल का आणि चेंडू दणदण करीत निघून गेलाय. चौकार 4. थँक्यू. हुक मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. यावेळेस बॅटच्या रडारबरोबर चेंडू आला नव्हता परंतु चौकार निघून गेलाय लॉंग लेग पट्ट्यामध्ये. तद्बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचले 45 45 आणि वैयक्तिक आपण पाहिले तर 38 धावा त्यांच्या बॅटमध्ये जरूर पाहिल्यात. 8 चेंडू आणि 38 धावांचं योगदान. चांगली बॅटिंग पाहायला मिळाले. 45 धावा स्कोरबोर्डवर लागतात. असं वाटतं हा संघ 30च्या आतमध्ये ऑल आउट होईल की काय परंतु सुरुवात त्यानंतर कमबॅक केलं. दुसऱ्या ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी केली आणि तिसऱ्या ओव्हर्समध्ये झंझावत पाहायला मिळतंय. इकडनं चांगला चेंडू हाताळला जातोय. कमबॅक करावं लागेल. उमेश परेड हा गोलंदाज आपण पाहतायत. फिरकीचा मारा करतायत परंतु समोर आज ज्याचा बोलबाला राहिलाय प्रथमेशच्या बॅटमधनं झंझावत पाहिलंय. 45 रन्स 45 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. V24 चंदन सर बॅटिंग करतोय. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी होतोय. व्हाईट बॉल
व्हाईट बॉल आला एकंदरीत धावसंख्या 46 रन. असं प्रेशर दबाव सर्व काही असेल. उमेश परेड हा गोलंदाज आपण पाहतो आधीचा चेंडू चांगल्या रीतीने हाताळला होता. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी झालंय आणि जेव्हा जेव्हा वाईट बॉल होतो त्याच्यानंतर प्रहार होतोय. पुन्हा एकदा अगदी लॉंगॉनच्या डोक्यावर येतोय खणखणी दर्जेदार षटकार. थँक्यू 10 चेंडू आणि 44 झंझावत पाहायला मिळालंय. 440च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. आणखीन एखादा षटकार 50 धावा कंप्लीट करेल वैयक्तिक. परंतु इथे काय घडलं जाईल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्सनं क्षेत्ररक्षण होत नाहीये. आज मात्र चौकार मिळालाय आणि टीमला पोहोचवलंय सध्या अब तक 56 धावाने वैयक्तिक 48 धावा. फक्त 2 धावा दूर असेल अर्धशतकापासून. काही जबरदस्त सन्मान आपण काही सन्मान ते मंचावरती घेणार आहोत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा HDL चषक आणि आज या स्पर्धेसाठी भेट देत असताना आपण पाहतात आदरणीय विजयजी म्हात्रे साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन विजयजी गरज साहेब आणि विनोददा पाटील आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व विजयजी गरज साहेब आपणास विनंती आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. विजयजी म्हात्रे साहेबांचा हा सन्मान आहे. गाणीचा तलाव गावातील गोड व्यक्तिमत्व म्हणून आपण नेहमीच ज्यांना पाहिलं ते विजयजी म्हात्रे साहेब आणि या मैदानावरती ज्यांचा मोलाचा वाटा आपल्याला राहिलेला आहे. टँकरच्या माध्यमातून जी पाण्याची संपूर्ण पुरवठा केला गेला त्या आकाश म्हात्रे यांचा सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय विनोददा पाटील आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. आकाशजी म्हात्रे यांचा सन्मान आपल्या मंचावरती केला जाणार आहे. आकाशजी म्हात्रे यांचा सन्मान. या मैदानावरती लागणारं पाणी टँकरच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरवलं गेलं त्या आकाशजी म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. धन्यवाद आकाशजी म्हात्रे. जावत मायच्या दिशेने ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला 11 चेंडू आणि 48 झंझावत. इथे बॅट उंचावण्याची संधी प्राप्त करेल का प्रथमेश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पूल केलाय परंतु क्षेत्ररक्षक सेल खाली आहे आणि इथे विकेटचं झालंय पतन. 2 धावा दूर परंतु काही जबरदस्त बॅटिंग केलंय. 48 धावांचं योगदान 12 चेंडू. कौतुक करावं लागेल. जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा संकट मोचक ठरला आणि सन्मानजनक स्कोर उभा करून दिलाय. टीमची टोटल 57 3 गडी बाद. थँक्यू. चला जन्नत बॉईज चंदन सर आपलं टी शर्ट्स कलेक्ट करून घ्या आणि फॉर्म ही आपण फिलअप करून द्यायचा आहे. प्लेइंग 11चा लिस्ट. सुरेख चांगला प्रयत्न केला होता प्रथमेशने परंतु काय झेल टिपला गेलाय. अगदी सुरेखरित्या झेल टिपला गेला आणि एक स्वप्नवत कामगिरी करता करता राहिलाय. 48 धावा केल्या होत्या. 50 धावा जर झाल्या तर आणखीन एक मानाचा शिरपेच रोवला गेला असता कारण या शॉर्ट टर्न मध्ये 50 धावा म्हणजे जवळजवळ 100 आहे. अशा प्रकारची कामगिरी आपण पाहू शकता. सुरेख कामगिरी केली. प्रथमेशचं कौतुक करावं लागेल. अनिकेत ज्यावेळेस सुरेख कामगिरी पाहायला मिळते. शेवटचं अंतिम षटक. अजूनही 3 बॉल असतील. विकास परेडने चांगली कामगिरी केली कारण जो घातक पाहत होता त्याला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. 3 चेंडू मग अवघी 1 धाव खर्च केलंय. या मॅच पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक झेल खाली. सुरेख झेल टिपला जातोय आणि हा दुसरा धक्का. या ओव्हरचा विचार केला तर टीमची टोटल 57 4 गडी बाद. थँक्यू. चांगली गोलंदाजी केलंय सध्या विकास परेडने. सुरेख कामगिरी पाहायला मिळालंय. फक्त 1 धाव खर्च केलंय.
आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या गेल्या आहेत. शेवटचे 2 बॉल असतील. धावसंख्या 57. नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही टीम आपण टॉससाठी येतील. आई जीवदानी गासपडा जो आयोजक टीम आहे, त्यानंतर जन्नत बॉईज चंदनसार. पुन्हा एकदा डॉट बॉल येते. सुरेख कामगिरी पाहायला मिळालाय. विकास परेटने काही धाबांवर अंकुश लावलाय. 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केलंय. ज्या सुरुवातीला आपण पहिल्या 5 बॉलमध्ये 1ही धाव होती, मागच्या 5 बॉलवर 1च धाव आले. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू असेल. शेवट मात्र गोड केलाय. अंतिम चेंडूवर षटकार ठोकला गेलाय आणि टीमला पोहोचवलंय अगदी 63 धावा 4 ओव्हरच्या समाप्ती एकेर 64 धावांचा पाठलाग असेल तो टीम आई ग्रुप बरेटपाडा, आई जीवदानी गासपाडा अँड जन्नत बॉईज चंदनसार असे 2 टीम असतील. त्यानंतर शेवटचा मॅच आहे आई गावदेवी बैतीपाडा अँड बदाम 11 चंदनसार. चला दोन्ही कॅप्टन्स टॉसबुकच्या दिशेने येतील. तिथे टॉस केला जाईल. एका बाजूने आयोजक टीम आहे आई जीवदानी, दुसऱ्या बाजूने जन्नत बॉईज चंदनसार. मंचावरती आणखीन एक सन्मान येतो, पण सन्मान करूयात. आदरणीय व्यक्तिमत्व गणपत पाटील साहेबांनी या स्पर्धेसाठी आपल्याला 7,000 रुपयाची देणगी दिलेली आहे आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन विजयजी गरज साहेब, आपलं शुभ हस्ते गणपत पाटील साहेबांचा सन्मान 7,000 रुपयाची आपल्याला देणगी जी आहे त्या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून मात्र देण्यात आलेली आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. गासपाडा HDL चषकाचं आपण पाहिलं तर असलेले सन्मान चिन्ह ज्यामध्ये श्रीरामाची प्रतिकृती असं आपण पाहिलं तर हे सन्मान चिन्ह दिलं जात आहेत. गणपत पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातो. धन्यवाद. आपण मुलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून आभार आहेत. 2 टीमचे कॅप्टन डायरेक्टली जॉईन असतील. जन्नत बॉय चंदनसार एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम आई जीवदानी गासपाडा. या 2 संघादरम्यान रंगेल मॅच पुढचा आणि पुढच्या मॅचचा टॉस मात्र महत्त्वाचा असणार आहे आणि टॉस करण्यासाठी आपण विनंती करूयात मंचावरती उपस्थित असलेले मान्यवर माझे नगरसेवक आदरणीय विनयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होईल पुढच्या मॅचचा टॉससाठी 2 कॅप्टन असतील. जन्नत बॉईज चला थोडा घाई करा, आपले कॅप्टन लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. तिथे केला जाईल टॉस. टॉस केला जाईल. माझे नगरसेवक आदरणीय विनयजी पाटील साहेब, आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स तिथे होईल टॉस पुढच्या मॅचचा. एका बाजूला गासपाडाच्या गावातील संघ आपण पाहतायत आई जुदानी गासपाडाचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट मैदानावरती असणार आहे. DPG म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. डॅशिंग व्यक्तिमत्व आहेत. आज माहीत आहेत बरोबर 4था मॅच सुरू होणार आहेत, त्यामुळे आता आपली उपस्थिती आपली दर्शवत आहेत. परफेक्ट टाइमावरती गणपत पाटील साहेबही पोहोचलेत. चला टॉस केला जातोय विनयजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. शिट्टी आणि एका बाजूने गासपाडापर्यंत बरोबर कॉलिंग आलंय. गासपाडा कॉलिंग. मी सरांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. यंदाच्या वर्षात थोडंसं नाविन्यपूर्ण स्पर्धा पाहायला मिळते. टी शर्ट्स, बाईक, नियोजनामध्ये काय अडथळे आले? कसं आयोजन नियोजन केलं? आयोजनाला तर मेहनत खूप केली, कारण की यावर्षी नवीन खेळपट्टी बनवायची होती, प्लस नवीन मैदान नीट बनवायचं होतं, त्यासाठी खूप मेहनत झालेली आहे.
टॉस जिंकल्याचा तुम्ही काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच घेतलं. आता मनाच्या विरुद्ध फलंदाजी करायची आहे, 4 ओव्हरमध्ये त्यांचं घरेलू मैदान असेल, किती धावांचं टार्गेट ठेवतील? 50-60. आयोजन नियोजन कसं वाटेल? ज्याप्रमाणे प्रत्येक खेळाडूसाठी टी शर्ट्स बाईक ठेवले यंदाच्या वर्षामध्ये, मस्त वाटतं. जास्त बोलत नाही आहेत. खूप खूप शुभेच्छा. सर्व कॅप्टन्स मात्र कौतुक करतात या स्पर्धेत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे धनंजय पाटील सर जोडले जातील. नाही कौतुक तर सर्व करतायत, पण आता कल्पेश काय बोलत होतं तेही पाहायचं होतं. कॅच घेतलाय मैदानावरती, पहिल्या बॉलवरती मोठी विकेट आलाय, फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल आणि परेड संघाला लागलाय हा पहिला धक्का. गॉन. कहाणी करती खेळून आली ती, बोलली हो भेटाना तिच्या काठीशी. थँक्यू. आणि स्पर्धेचं आकर्षण जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहेत, आकर्षक ट्रॉफी आहेत, प्रत्येक खेळाडूला जर्सी दिल्या जात आहेत. आणि टॉसला ज्यावेळी तुम्ही येताना त्यावेळी टॉसवरती एका बाजूला बहुजन विकास आघाडीचं प्रतीक शिट्टीचं चिन्ह, दुसऱ्या बाजूला घासपाडाचा जो खास करून या कॉईनवरती बनवण्यात आलेले आहेत. आणि कॉईन जर पाहिलं तर चांदीचा कॉईन आहेत. शेवटच्या दिवशी जो फायनलच्या मॅचमध्ये संघ पोहोचेल, फायनलच्या मॅचमध्ये जो संघ टॉस जिंकेल, त्या कर्णधाराला हा कॉईन जो आहे तो कॉईन आपण भेट देणार आहोत. हे विशेष आहे, म्हणून म्हटलं नाही स्पर्धा विशेष आहे, हे पर्व विशेष आहेत. आणि स्पर्धेचं एक चांगलं दर्जेदार नियोजनही आहे. परफेक्ट मॅनेजमेंट. खोलवट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र हाताळला, त्याला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात. राजू होते, राजूच्या पाठीमागे जान आहेत, जान मोहम्मद मैदानावरती बॉल अडवतात. फिल्डिंग करेपर्यंत मिळेल 1 रन, एका धावेने संघाची धावसंख्या 1. त्याचं कारणही आहे, पहिल्या षटकामध्ये जी बॅटिंग झाली, हरिचंद्र गरज साहेब पोहोचतात, आपलं स्वागत आहे. धावा फलकावरती 1 रन, 1 विकेटच्या नुकसानीनंतर. नेक्स्ट मॅचमध्ये जन्नत बॉईज राज यादव यांच्या नेतृत्वाखाली संघ पाहायला मिळेल. आकाश पवार असतील, समरजित यादव नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. मंगेश म्हात्रे, मंगेशचा बॉल इनसाइड आउटचा, क्रिकेट मधला एक सर्वाधिक सुंदर फटका मैदानावरती सजवलाय. रजतच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पार, 4 धाब्यांसाठी. पहा एक्शन रिप्ले स्क्रीनवरती, काय स्ट्रोक खेळलाय रजतनं. सुंदर सुंदर स्ट्रोक. यासाठी तुमच्याकडे टॅलेंट असणं गरजेचं आहे. या स्ट्रोकसाठी तुमचा फुटवर्क क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा मानला जातोय आणि तोच फुटवर्क दाखवत असताना रजतनं हा फटका मैदानावरती खेळलाय. रजत विश्वकर्मा आज मैदानावरती स्वतःला दाखवून देणार. 5 धावा. जशी पहिल्या इनिंगमध्ये एका बाजूनं बॅटिंग झालेली आहे, तशीच बॅटिंग दुसऱ्या डावामध्येही होणार, यात काही शंका नाहीत. एका बाजूनं प्रथमेशनं मागे बॅटिंग केलीत, त्यानं मात्र चांगली धावसंख्या उभारलीत, पण 50 धावा तो पूर्ण नाही करू शकलात. अर्धशतकापासून जवळजवळ 3 धावा तो 2 ते 3 धावा तो दूर राहिला होता मागे पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं. आता घासपाडाच्या सर्व आपल्या महिला भगिनी देखील येत आहेत, कारण की घासपाडाचा मॅचेस सुरू होणार आहेत, त्यामुळे मजा असणार आहेत. आणखीन एक कडक 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 नाही, बेधडक खेळलाय रजत विश्वकर्मा यांच्या बॅट मधून. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL 6R. पहा एक्शन रिप्ले स्क्रीनवरती, काय स्ट्रोक खेळलाय रजत विश्वकर्मानं. दाखवतात स्वतःला, हम भी किसी से कम नहीं. पहिला जर डाव तुमचा होता तर दुसरा डाव आमचाही असणार आहे. धमाकेदार आम्ही खेळणार. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 11 बनवल्यात, 1 विकेट मैदानावरती घेतलाय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या मैदानावरती सुरू आहे. आता प्रश्नामध्ये पडलं टीम V24 चंदन सर टीमला. कंडिशन मध्ये आता त्याला कशा प्रकारे बॅटिंग करणार, कशा प्रकारे खेळ करणार याची सध्या चर्चा आहे. 11ला 1 विकेट गमावला तो टीम आई ग्रुप परेड पडायला, आता पण नाही ती कंडिशन पाहायची. चांगली बॅटिंग सध्या मैदानावरती करतायत रजत विश्वकर्मा. पुन्हा एकदा आणखीन एक क्रिकेटचा सर्वाधिक सुंदर फटका खेळलाय कव्हरला आणि बॉल निघून गेला सरळ सीमारेषेच्या पार. रजतची जणू काही चांगलीच बॅटिंग दिसते. 4. थँक्यू थँक्यू थँक्यू. काय बॅटिंग सुरू आहे, म्हणून म्हणलं ना पहिला डाव इंटरेस्टिंग होता, तर दुसरा डाव त्याच्यापेक्षाही सुपर डुपर हिटवाली कहाणी सध्या आहे. धाबा फलकावरती बनवलं गेलं 15. समीकरण मैदानावरती आहे. 19 बॉलचा खेळ शेष आहे. 49 धावेची मैदानावरती अजूनही गरज असणार आहेत. केवळ मला चांगली माहिती देतात नाही तंडेल. सध्या आपण पाहिलं तर
एडिटरची भूमिका बजावतात DBN लाईव्ह वरती. मागच्या काही वर्षामध्ये या चॅनलनं भरपूर सारा प्रोग्रेस केलात. स्वतःचा आता आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जो आहे तो स्कोरबोर्ड बनवला गेलात DBN लाईव्हच्या माध्यमातून. आणि तो जर तुम्हाला हवा असेल कुठलाही चॅनलला तर DBN लाईव्हशी आपण संपर्क साधू शकतात. स्कोरबोर्ड देखील तुम्हाला दिला जाईल. 15 धावा 1 गडी बाद. 5 बॉल फेकून दिले, 63 करायचे आहेत. शेवटचा बॉल रजतसाठी. शेवटच्या बॉलला त्यांना मात्र भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होईल. धोका नाही पत्कारणार. माहीत आहे रजतची बॅट बोलू लागल्यात. अशा कंडिशनमध्ये रजतला थांबायचं आहे शेवटपर्यंत. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा धावफलकावरती लगावण्यात आलेल्या आहे. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती लगावल्यात. समीकरण मैदानावरती आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये 48 धावींची गरज हे आमचं समीकरण असणार आहे. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये DJ सुमितला ऐकूया आणि मैदानावरती येऊयात. 18-48. थँक्यू. दुसरं षटक घालण्यासाठी विजय आलाय मैदानावरती. आणि कंपॅरिझन पहा. पहिल्या षटकामध्ये V24 4ला 2 विकेट होते. आई ग्रुप परेडपणा 16 वरती बेटर आहेत. 4 नाही, जवळपास 4 ते 5 पट पुढे आहे हा संघ आणि गरजेचंही आहे. इथे विकेट देखील कमी गमावलं. 1च विकेट गमावल्यात. V24 2 विकेट गमावले होते. एका ओव्हरचा केस संपल्यात. नव्याने गोलंदाज विजय आल्यात. विजय पावले या नावाने तो प्रसिद्ध आहे. तो विजय सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. बऱ्याच वर्षी याही मैदानावरती तो क्रिकेट खेळलाय. रबर बॉलच्या स्पर्धा देखील खेळलाय विजय. विजयच्या समोर रजत. ऑफ्टमच्या थोडा बाहेर घेऊन गेले. लेंथ ऍडजस्ट केली. माहीत पडलं की आता कुठल्या लेंथवरती गोलंदाजी करायची आहेत. विकेट किपर निशांत मात्रे यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावत असताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आल्यात. समीकरण पहा. मॅचचा 17 बॉलचा खेळ बाकी 48 आणि एक बेटर लेंथ आहेत. ही बेटर लेंथ आता मैदानावरती तिथे हाताळण्याचा प्रयत्न मैदानावरती केलाय तो विजय यांनी. 17 मध्ये 48 ची गरज. बॅटची एज, लीडिंग एज, मेली विकेट, सेलिब्रेशन. ही विकेट किती महत्वाची आहे ते सेलिब्रेशन वरून समजतंय. रजत विश्वकर्मा मैदानाच्या बाहेर गॉन. संघ आहे वो एक नंबर. आई जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे वो एक नंबर. थँक्यू. आई जीवदानी गासपाडा संघ 1 नंबर आणि स्पर्धा 1 नंबर आहेत. गासपाडा HDL चषकाची स्पर्धा 1 नंबर आहे. त्याचं कारणही आहे म्हणजे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये जसे गासपाडाचे आपले सर्व ग्रामस्थ, जसं गासपाडाचे आपल्या सर्व महिला भगिनी, गासपाडाचे आपले सर्व यंग युवा, सर्व ज्येष्ठ आहेत, नागरिक आहेत, त्या सर्वांचा सपोर्ट राहिला आहे. म्हणून तरी गासपाडाचे चषक नेहमी मात्र महत्वाचे होते. फटका खेळलाय. मिडल ऑफ द बॅट खेळलाय. ओ हो हो हो. मंगेशने घेतला एका हातामध्ये कॅच. मिळाली विकेट. मंगेश मात्रेचा कॅच मॅचला बदलवून टाकेल. गॉन. थँक्यू. कदापि तिथे दुसरा खेळाडू काही असतं तर मग आणखीन काही गोष्टी होऊ शकल्या असतं, पण मंगेशला आपल्या हाईटचा फायदा झालाय. पहा ॲक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटके खेळलायत. विजयच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर हा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलात. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर मंगेश पाहायला मिळाले. मंगेश होते आणि मंगेशनं झेप घेतली, उंच थोडी उडी घेतली आणि बॅलन्स केलं. आपला पाय पाहिलात पहिला आधी बाउंड्री लाईनवरती किती जवळ आहेत, थोडासा फरक होता आणि तो मात्र त्याने चांगला कॅच कॅरी करत असताना आपल्याला पाहायला मिळालात. तसा उल्लेख केला मी गासपाडाचे ग्रामस्थ, गासपाडाचे काही आपले यंग, ज्यामध्ये रवी भोईर होते, नयन पाटील आहेत, कामेश घरत, कल्पेश पाटील, नितेश पाटील, विशाल भोईर, विक्रम भोईर, निलेश पाटील, काव्य मात्रे असेल, कल्पेश मात्रे, संदेश पाटील, पंकज घरत, भावेश पाटील, हेमंत पाटील, जिग्नेश पाटील, अजय पाटील, पण काही जण आहेत रात्रीच खेळ चाले त्यामधले, ते पण होते या मैदानावरती, ते पण असतात. चटरपटर कंपनी पण आहेत.
काही गोष्टी आहेत, उत्कर्ष जे लिहितो ना ते खूप महत्वाचं असतं. तर एक लाईनही लिहिली होती तीही सांगेन. धावा झाला 16, 16 लॉस ऑफ 3 विकेट. फटका छान खेळला पुन्हा ऑन साईडला फटका खेळला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र तैनात आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका धावेशिवाय दुसरं काही मिळणार नाही. संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अचानकपणे मॅच कसा बदलला त्याचं कारणही आहेत मैदानावरती आलेल्या विकेट, रेग्युलरली आलेल्या विकेट आहेत. त्या विकेटनं मॅच बदललेलं आहे. त्याचं कारण होतं सुरुवातीला आलेली विकेट. विजय पावले सारखीच कामगिरी सध्या तो मैदानावरती करतोय. विजय 17 धावा 3 गडी बाद. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती येणं शेष आहेत. धावा झाल्या 17. हवेमध्ये बॉल आहे. झेलची संधी, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी कॅच घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची संधी, डायरेक्ट हिट झाला. यष्टांवरती नेम साधला जातोय. आज सर्व काही V24 बाजूने लागतंय की काय तसं चित्र मैदानावरती पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडू आलाय मैदानावरती. 1.5 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. धावा झाल्या 17 धावा. टार्गेट मैदानावरती 13 बॉलमध्ये 47ची गरज आहे. पण V24 या सिच्युएशनला देखील इथेच होता. इथून त्या मागच्या 2 षटकामध्ये खेळ बदलला होता. तिथून धावा येण्यासाठी सुरुवात झाली होती आणि आता त्या धावा कुठेतरी परेडपाडा नाही खेळत. तिथे परेडपाडा संघ आता अडचणीमध्ये आहे. कल्पेश परेड क्षमता या खेळाडूकडे आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आकाश मैदानावरती आहे, त्यांच्याकडेही क्षमता आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धावा आता ते मात्र मैदानावरती बहाल केली जात आहेत आणि एक्स्ट्रा रनने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 18 धावा. 18. 13 बॉलचा केशेष आहे. 13 बॉलमध्ये 45 धावा. हे यमाचं समीकरण असेल. 13 मध्ये 46 करायचे. पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये पूल नाही करू शकले. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर लेन जस्ट केलीत. षटक संपला मैदानावरती. 2 षटकात समाप्तीनंतर रन आहेत मैदानावरती 18. करायचे होता मैदानावरती 64. चेंडूचा खेळ मैदानावरती अजूनही शेष आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये मैदानावरती रन करायचे आहेत अजूनही 46 धावा करायचे आहेत. सामना अजूनही दूरवरती आहे परंतु प्रयत्न मैदानावरती करावे लागतील. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये डीजे सुमितला ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊयात. थँक्यू. 12 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल. 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे 46. सध्या कंपॅरिझन पाहिलं तर कंपॅरिझन मध्ये आता इथे पुढे होता. आफ्टर 2 ओव्हरमध्ये V24 चा संघ 34 वरती आला होता आणि आई ग्रुप परेडपाडा 18 वरती 3 विकेट होत्या. म्हणजे या ओव्हरमध्ये आलेल्या मागच्या षटकामध्ये 30 धावेने तो पुढे असताना पाहिलं होतं आपण. V24 चा संघ आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. सामन्याचं समीकरण पुन्हा चेंज झालेत. 11 बॉलचा काही शेष आहे. 11 बॉलमध्ये 46 धावांची गरज. 46 रन करायचे. वसुदेव पाटील साहेबांचं आगमन झालंय त्या स्पर्धेसाठी ज्यांनी आर्थिक सहकार्य 5,000 रुपयाचं मात्र आपल्याला मोलाचं सहकार्य केलं. त्यांचं स्वागत मंचावरती. बॉलला पुन्हा आपण पाहिलं तर बाहेरच्या दिशेने घेऊन गेले. कट केला बॉलला. ही चांगली खासियत आहे या खेळाडूची. ती मात्र मैदानावरती दाखवत असताना सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सतीश यांना 10 बॉलमध्ये आता करायच्यात मैदानावरती रन 46. अजून देखील आता भरपूर मोठी रेस ओलांडायची आहेत आणि तिथे कुठेतरी अडचणी जाणवल्या परेडपाड्याला. रजत विश्वकर्मानं केलेली बॅटिंग त्याच्यानंतर आता कुठलाही खेळाडू मैदानावरती ती बॅटिंग आपली दाखवत नाहीत. त्याचं कारण चांगली गोलंदाजी. समोर फटका एक्झिक्यूट केलाय. समोरच्या दिशेने खेळलेला फटका मंगेश आहेत. मंगेशने बॉलला स्टॉप केलाय. एक दर्जेदार खेळाडू आहेत. गोलंदाज म्हणून मागच्या काही कालावधीमध्ये या खेळाडूने चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि एकच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा पाहूयात. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 45 धावा. फटका हवेमध्ये खेळलाय. पुन्हा चेंडू मात्र आपण पाहिलं तर नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होईल. जान मोहम्मद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलची फेकी करतायत. बॉलला अडवतायत. फेकी करेपर्यंत पुन्हा मात्र एक धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढलेत. 8 बॉलचा खेळ बाकी. 8 बॉलमध्ये रन करायच्यात मैदानावरती 44. 8 बॉलमध्ये 44 धावा हे मॅचचं समीकरण आहेत.
पहिला मॅच जिंकला तो जयदुर्ग क्रिकेट क्लब रायपाडनं, दुसरा मॅच जिंकला तो शिरगाव स्पोर्ट शिरगावनं, हा तिसरा मॅच. फटका खेळलाय, सुंदर खेळलाय आणि तो मात्र निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 6, सिक्सर. थँक्यू. सामन्याचं समीकरण आहे 7 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 7 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. आज सकाराम म्हात्रे साहेबांचं आगमन होतं मंचावरती, त्यांचे आपण स्वागत करूयात. आज दीपेश लोखंडेची कमी असताना देखील चांगला खेळ, प्रथमेची ती बॅटिंग बहरली त्याने मात्र दाखवली, त्यानंतर गोलंदाजी देखील. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. अडचणीमध्ये सध्या वाढ झालाय ती परेडपाडाच्या टीमला. शेवटचे 6 बॉल मैदानावरती राहिलेत बाकी आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये रन करायचे मैदानावरती. अजूनही 38चं लक्ष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल या येणाऱ्या 6 बॉलमध्ये. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि येऊया शेवटच्या 6 बॉलमध्ये 38 धावेची गरज. विजय करत दादाने आमच्या केलंय आयोजन, अजिंक्य करत दादाचं आयोजन आयो करत छान, आयो करत छान. आई जीवदानी घासपाडा संघाची पोरं जमून आलेत सारी, आई जीवदानी घासपाडा संघाची पोरं जमून आलेत सारी. थँक्यू. रंगलाय क्रिकेटचा खेळ सध्या आपण पाहतायत आई जुदानीचं क्रीडांगण, घासपाडा HDL चषकाचं आयोजन. शेवटचे 6 बॉल 38 धावेची गरज. जान मोहम्मद आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीवरती. पहिला बॉल जानचा आपण पहिल्या बॉलवरती विकेट आला, यात काही शंका नाहीत. पहिल्याच बॉलवरती बॅटर मैदानाच्या बाहेरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यात. मॅचमध्ये समीकरण पहा, 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 38 रन. डीजे थँक्यू. समीकरण पहा मॅचचं पुन्हा 5 बॉलचा खेळ 38 धावेची गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती आपण पहिल्यांदा दाखल होत असताना पाहायला मिळतात विजय परेट. एक काल होता विजय आणि गाजवला. उमेश हे देखील होते आपण पाहिलेत. पुन्हा चांगला बॉल अद्यावत केलाय. आता या मॅचमध्ये मात्र तितकं काही राहिलेलं नाही. 4 बॉलचा खेळ बाकी आहेत, 38 धावेची गरज आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल जन्नत बॉईज चंदन सार आणि आई जुदानी घासपाडा. आणि प्रथमेशनं जी बॅटिंग केलं त्यासाठी विजय गरत मामा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जे आहे ते मात्र देण्यात येणार आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. फटका छान खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, चेंडू बिटवीन द गॅप निघून जाईल आणि हा मॅच जिंकलाय टीम V24 चंदन सारनं. पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं आई ग्रुप परेड पाडेला. पुढचा मॅच होईल मैदानावरती आई जुदानी घासपाडा आणि घासपाडाच्या अगेन्स्ट खेळ जन्नत बॉईज चंदन सार.